ओके, मला कळत नाही की मी आज काय बोलू. मित्रांनो, आज मी एक मूवी पाहिली, द राजा साब, रिटन अँड डायरेक्टेड बाय मारुती. व मुख्य भूमिकेमध्ये होते प्रभास, संजय दत्त, बोमन इराणी व जरीना वहाब. जेव्हा मी प्रभासची बाहुबली ही मूवी पाहिली होती तेव्हा मला वाटलं होतं की यार काय भारी मूवी आहे आणि त्याच्यातून काय भारी ऍक्टर आहे व काय मस्त ऍक्टिंग करतो व किती गुड लुकिंग व किती टॅलेंटेड आहे. पण बाहुबली नंतर एका रॉ नंतर प्रभासनं जस्ट फ्लॉप आणि एकदम खराब मूवीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत सर्वात खराब त्यांची मूवी आपल्या ओमरावत आणि प्रभासची आदी पुरुषी मला वाटत होती, पण ते फक्त कालपर्यंत वाटत होतं, कारण आज मी मूवी द राजा साब ही मूवी पाहिलेली आहे. तर कसा वाटला मला हा चित्रपट, चला बोलूयात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. चित्रपटाची स्टोरी फिरते प्रभासच्या कॅरेक्टरवरती, म्हणजेच द राजा साब यांच्यावरती, जे त्याच्या आजीसोबत एका लहानशा गावात राहत असतो. त्याच्या आजीला अल्झायमर असतो, त्यामुळे त्या आजीला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. बट तिचा पती म्हणजेच राजा साहेबचा आजोबा ही बराबर लक्षात राहतो. तिचा पती म्हणजे संजय दत्त कुठेतरी निघून गेलेला राहतो. तर एके दिवशी प्रभासला आणि त्याच्या आजीला कळते की ते हैदराबाद मध्ये दिसण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभास त्याच्या गावाकडच्या गर्लफ्रेंड कडून 3 लाख रुपये घेऊन हैदराबादकडे जातो. नोटीस करा मी काय म्हणलाय, पहिल्या गर्लफ्रेंड कडून. नंतर शहरात जाऊन प्रभासला कळतं की संजय दत्तच विलन आहे. त्याची आजी एक महाराणी होती, पण ते संजय दत्तनं थोडं काहीतरी म्हणजे जादूटोना केलता, त्यामुळे त्यांचं लग्न वगैरे झालं. मला हे पिक्चर बघून खरं वाटत होतं की यार कुठं आपण 2026 मध्ये कसल्या स्टोरी काय स्टोऱ्या काढत आहेत ही. आणि हेच हिरो आहे ज्याने बाहुबली सारखा सिनेमा दिला होता. ही मूवी कोणत्या पण साऊथ ऍक्टर कडून असती तर समजलं असतं, बट प्रभास कडून ही मूवीचे जर 10 मिनिट पाहिले तर 10 वर्षाचा मुलगा पण त्या मूवीची पूर्ण स्टोरी सांगू शकतो. ऍक्च्युअली खरं सांगायचं झालं तर या मूवीमध्ये काही स्टोरीज नाहीये. या मूवीसाठी ते KRK चा मीम परफेक्ट बसतो की स्टोरी, इस मूवी की स्टोरी तो कहानी यार मजाक छोड़ो यार. देखो भाई, कहानी ऍक्च्युअली हा चित्रपट जेव्हा मी पाहत होतो तेव्हा खरंच मी सुन्न पडलो होतो. इतकी खराब मूवी खरंच असू शकते का? आणि तुम्हाला माहितीये का, या मूवीचं बजेट आहे 400 ते 500 कोटी. त्यारी आपण 40 ते 50 रुपये पण किती विचार करून खर्च करतात जर कुठं जर गुंतवायचे झाले तर. आणि असल्या इतक्या खराब चित्रपटाला 400 ते 500 कोटी कसं काय खर्च करू शकतात? म्हणजे स्वतः बघत नसतील का यांचे चित्रपट? आणि सो कॉल्ड यांचा फॅन बेस मूवीची कमाई पण करून देतो. हे असले गवार फॅन बेस बघून मला खरंच खूप चांगलं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असलं काही नाही. खराब सिनेमे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बनत असतात, पण त्या खराब सिनेमाला जर सक्सेसफुल केलं तर तिथं खराबी येते. आणि देवाच्या कृपेने आपली मराठी इंडस्ट्री तशी नाहीये. प्रभास सोबत आपल्याला मूवीमध्ये 3 हिरोईन पण पाहायला मिळतात बरं का. मूवीमध्ये प्रभासचं कॅरेक्टर इतकं इरिटेटिंग आहे ना, तुम्हाला म्हणजे क्षणोक्षणी इतकं इरिटेट करत राहणार, म्हणजे तुम्हाला अक्षरशः तुमच्या पायातली चप्पल काढून त्या कॅरेक्टरला मारावंसं वाटेल. आणि ऑनेस्टली बाहुबली नंतर प्रभासने ऍक्टिंग ही सोडूनच दिली आहे. मूवीमध्ये प्रभासचं कॅरेक्टर फार गोल्ड डिगर असतं बरं का, आणि त्याचबरोबर हवसी आणि सेल्फिश. पहिल्यांदा गावात एका मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये असून तिच्याकडून 3 लाख रुपये घेऊन, अरे आणखीन एक बरं का, जेव्हा प्रभास ते म्हणजे संजय दत्तला हुडकायला हैदराबादला जातो तेव्हा म्हणजे प्रभास त्या हिरोईन कडून 3 लाख मागतो. तर ती हिरोईन म्हणते की मी नाही देऊ शकत, माझे वडील नाहीत देऊ शकत. तर प्रभास म्हणतो की मी एक गोष्ट सांगतो तर देऊ शकतील. तर ती गोष्ट काय होती ते म्हणजे त्या हिरोईननं पण मूवीमध्ये सांगितलं नाही, प्रभासनं पण सांगितलं नाही. म्हणजे ते तर फारच सस्पेन्सच होता बरं का. म्हणजे यार मी खरं झोपेत पण विचार करायलो की यार प्रभासनं म्हणजे काय म्हणून ते 3 लाख घेतले असतील यार. म्हणजे विचार करतो ना यार, म्हणजे इतकी इलॉजिकल मूवी. ठीक आहे, तिच्याकडून 3 लाख रुपये घेतो आणि हैदराबादला जातो. तिथे या हौसेला आणखीन एक मुलगी भेटते. तर त्या मुलीच्या नादात ते पैसे डोनेट करतो आणि पुन्हा कळते की अरे ही मुलगी तर एक नन आहे, तर हिच्यासोबत मग आता काहीच नाही होऊ शकत. पुन्हा आणखी दारू पिऊन वगैरे आपला हिरो देवदास बनतो. आणि तितक्यामध्येच होते तिसऱ्या हिरोईनची एंट्री. नंतर ती येते 1 करोड घेऊन. तर प्रभास तिच्या प्रेमात पडतो. लगेच सॉन्ग वगैरे लगेच चालू. अरे जरा तरी लाजा रे, जरा तरी लाजा. आणि डायरेक्टरला माहिती होतं बरं का की सगळेजण त्याच्या मूवीला म्हणणार की या मूवीमध्ये वुमनला ऑब्जेक्टिफाईंग केलेलं आहे. तर त्यासाठी तिसऱ्या हिरोईनला एकदम फायटिंग करताना दाखवलेलं आहे. अरे हरामी माणसांनो, तुम्ही किती पण काही पण करा, तुमची नियत ही लपणारच नाही. अरे त्या संदीप वाघाला ही सगळे टॉक्सिक म्हणतात. अरे ही खरे टॉक्सिक आणि ही खरी कीड तर ही लागली आहे इंडस्ट्रीला त्यांच्या. यार मला खरंच कळत नाही की असल्या मूवीज प्रभास साईन का करत असेल आणि आसपासचे लोक, परिवार, स्वतः प्रभास व मेकर्स या मूवीजला पाहत नसतील का? आणि पाहून पण त्यांना म्हणजे काहीच कसं वाटत नसेल की यार आपण कसली मूवी बनवली आहे वगैरे.
आणि मूवीचे VFX, अरे या VFX पेक्षा तर मी काइन मास्टरवर लहानपणी चांगले व्हिडिओज बनवायचो. मूवीमध्ये तेच टिपिकल साऊथ मूवी सारखं हिरो वर्शिप, मध्येच गाणं, मध्येच फायटिंग, एक हात मारला की 10 लोक ओढत जाणार. ऍक्च्युली ते पण इतकं म्हणजे खराब दाखवलं आहे ना फारच. मूवी फक्त ग्रँड सेट्स, ग्रँड फाईट्स, एकदम ऍक्शन याने बनत नसती. मूवी बनते एका चांगल्या रायटिंगनं, एका चांगल्या स्टोरीनं. आणि ज्यांना मार्वल मूवीज पाहायला आवडत असतील त्यांनी तर या मूवीपासून लांबच राहा. ही मूवी मार्वल सोबत डीसीकडे पण गेली आहे बरं का. कारण ट्रेलर मध्येच एक सीन तुम्ही पाहिलेला असेल, ते प्रभास जोकर वगैरे बनताना. यार ते सीन ना लास्टला येतं, म्हणजे पोस्ट क्रेडिट सीन म्हणून. आणि ती सीन बघून आणि ते लास्टला ते सीन येतो आणि त्यानंतर लगेच लिहून येतं की पार्ट 2 विल सून. अरे कशाला, ते पाहून खरंच खूप घृणास्पद वाटत होतं. मूवीमध्ये प्रभासला एकदम सुपर हिरो सारखं प्रेझेंट केलेलं आहे. लास्टला तर त्याच्याकडे अशी कोणती पॉवर येताना दाखवली आहे की ते म्हणजे काय आहे की इच्छाशक्तीनं असं म्हणजे सगळं विनाश होणार. आणि ते जेव्हा पिक्चर संपला लगेच येणार मारुती फिल्म. जसं की या मारुती रायानं कोणता तरी द डार्क नाईट सारखा पिक्चर दिलेला आहे आपल्याला. मूवीमध्ये एक बाहुबली सारखा सीन आहे ज्यामध्ये प्रभास एका बिल्डिंगवरून अशी उडी मारतो. आणि प्रभास तर सुपर हिरो आहे. प्रभासनं जरी किती जरी वरून जरी उडी मारली तरी प्रभासला काहीही होणार नाही. अरे इतक्या वरून उडी मारल्यावर आपल्यासारखी तुमच्यासारखी माणसं मारतात, ते तर सुपर हिरो देव आहे ना तिकडचा. आणि त्यातून या मूवीचा रन टाइम आहे 3 घंटे 10 मिनिटे. माय गॉड, 3 घंटे 10 मिनिटे. मूवीची स्टोरी, मूवीचा स्क्रीन प्ले, मूवीचं डायरेक्शन, मूवीची ऍक्टिंग, मूवीचे व्हिज्युअल्स, मूवीचे VFX सगळंच म्हणजे या मूवीचं सगळंच खराब आहे. मूवी खरंच खूप त्रासदायक आहे. हा मूवी खरंच मला खूप खराब वाटला. जर तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.